नमस्कार मित्रांनो, आज 20 मार्च आणि लपंडाव या मालिकेत जबरदस्त असा ट्विस्ट आलाय. कान्हा आता सखी कामत एम्पायरचा मालक झालाय. माने कान्हासाठी जे पेपर्स बनवले असतात त्यावर कान्हाने सखीच्या सह्या घेतल्या आणि सगळी प्रॉपर्टी कान्हाने स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. त्याचबरोबर या मनस्विनीने राघव कामतचा खून का आणि कसा केला होता याचा खूप मोठा खुलासा आजच्या भागात झालाय. त्याचबरोबर कान्हाच्या बाबांचाही जीव त्यांनी का घेतला होता हे सुद्धा आपल्याला सत्य समोर आलंय आणि समजलंय. तर मित्रांनो, आजचा भाग जबरदस्त आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे चॅनलवर नवीन असतील तर सिरियलच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो. ही मनस्विनी आउट हाऊस मध्ये असते आणि ती तेजस्विनीला म्हणत असते की ते तुझं हे सगळं वैभव मिळावं म्हणून त्या राघव कामत सोबत पण मी चांगलं वागले. या मनस्विनीने खूप ड्रिंक केली असते, त्यामुळे ती खूपच नशेत असते आणि सगळं आपल्याला आता फ्लॅशबॅक दाखवलं जातं की ही मनस्विनी पास्ट मध्ये म्हणजे भूतकाळात राघव सोबत चांगलं वागण्याचा खूप प्रयत्न करते. एका रात्री तो ऑफिस मधून परत आला असतो आणि ही मनस्विनी स्वतः त्याच्यासाठी गेट वगैरे उघडते, त्याला दाखवण्यासाठी की ती किती चांगली झाली, तिच्यात बदल झालाय. पण काय होतं, सखीचे बाबा जे असतात म्हणजे राघव कामत, ते रागातच या मनस्विनीचा हात पकडून तिला परत तिच्या जागेवर म्हणजे आउट हाऊस मध्ये नेतात आणि तिला म्हणू लागतात की तुला मी काय सांगितलं होतं, काहीही झालं तरी इथून बाहेर यायचं नाही, मग का आलीस? हे बघ मनस्विनी, तुझं अस्तित्व कोणालाही कळता कामा नये, हे तू कायमचं लक्षात ठेव. तर त्यावर आता मनस्विनी पास्ट मध्ये राघवला म्हणाली असते जीजू चिल, आणि ते हात ठेवण्याचा प्रयत्न करते राघवच्या खांद्यावर, पण राघव म्हणतो हात लावू नकोस मला. राघव या मनस्विनीचा हात सुद्धा झटकतो, तर त्यावर ही मनस्विनी म्हणते जीजू. तर राघव कामत तेव्हा म्हणाले असतात तिला जीजू नाही म्हणायचं मला, फक्त आणि फक्त तेजस्विनीच्या शब्दाखातर मी तुला इथे ठेवून घेतलंय, नाहीतर तुला कधीच हाकललं असतं. असं म्हणत राघव कामत तिथून निघून जातात, पण त्यांची जी पर्स असते ती खाली पडते. आणि बघा ही मनस्विनी काय करते, राघव तिथून गेल्यावर ही पटकन ती पर्स उचलते आणि त्यामध्ये राघवने तेजस्विनीचा फोटो लावला असतो. त्याकडे बघून ती हसते आणि त्या फोटोकडे बघून ही मनस्विनी म्हणते हिच्या शब्दाखातर म्हणे. त्यानंतर त्या पर्स मध्ये एक नोट असते. ती नोट ओपन करायच्या आधी ही मनस्विनी स्वतःला म्हणते बॅड मॅनर्स, जाऊ द्या ना, आपल्याला कुठे मॅनर्स आहेत, असं म्हणत ती नोट पूर्ण ओपन वगैरे करते आणि त्यामधलं वाचू लागते. तर मित्रांनो, ही जी नोट या मनस्विनीला त्या पर्स मध्ये सापडते राघवच्या, तर ही जी नोट असते ती तेजस्विनीने राघवसाठी लिहिली असते आणि त्याच्या पर्स मध्ये तिने ठेवली असते. आणि त्या नोटकडे वाचत ही परत असते मनस्विनी आणि म्हणते मूर्ख आहेस का ग तू? आणि ती तेजस्विनीच्या फोटोकडे बघते आणि म्हणते लव्ह लेटर कोण लिहितं, आणि तेही स्वतःच्या नवऱ्याला? त्या नोटमध्ये लिहिलेलं आता ही मनस्विनी वाचते आणि त्यामध्ये असं लिहिलं असतं, राघव माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे, फक्त तुमचीच तेजू. आणि आता तेजू ऐकून ही परत हसते आणि म्हणते काय येडी आहे तू, ऑफिशियल लेटर लिहिण्यासारखं या तू लव्ह लेटरच्या खाली सही सुद्धा केली आहेस, काय ग बावळट आहेस तू एक नंबरची, असं ही मनस्विनी तेजस्विनीच्या फोटोकडे बघून तेव्हा म्हणाली असते. आणि इथूनच तिला लगेच सुचतं की बँकमध्ये जायचं, खऱ्या तेजस्विनीच्या वेशात साडी वगैरे घालून आणि तिची सही करून पैसे काढून घ्यायचे. आणि आता प्रेझेंट मध्ये ही मनस्विनी तेजस्विनीला म्हणत असते इथूनच मला सुचलं, काय तू ते लव्ह लेटर लिहिलं होतं ना राघवदाला आणि खाली सही पण केली होतीस, तिथूनच मला ते सुचलं, अशी ही नशेतच बोलत असते, बडबडत असते. पुढे आता मनस्विनी सांगते तेजस्विनीला तुझ्याकडून मी साडी घेतली, तुझं असं लुक घेतलं आणि मग ते पब्लिक ट्रस्ट बँक तिथे गेले तुझी सही कॉपी करायला, फॉर्ज करायला, पण तो तुझा नवरा हुशार निघाला. त्यावर आता तेजस्विनी प्रेझेंट मध्येच म्हणत असते या मनस्विनीला की माझी सगळी जे होतं ते खरं ठरलं, माझ्या वेशात तू तेव्हा बँकेत गेली होती पण माझी सही नाही जमली तुला, आणि जेव्हा राघवला हे कळलं, बँकेतून त्याला फोन आला, तेव्हा त्याने तुझी तक्रार केली. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि कान्हाने बरोबर डॉक्टरचा वेश घेतला असतो, डॉक्टरचा कोट आणि स्टेथोस्कोप त्याने लावला असतो. कान्हा आता स्वतःला म्हणतो सरकार मी आता तुमच्या भूतकाळात शिरतोय. कान्हा आता मास्क वगैरे लावतो, कोणी ओळखू नये आणि सीसीटीव्ही मध्ये कॅप्चर होऊ नये म्हणून, आणि तो हॉस्पिटलच्या आत शिरतो जिथे त्याला यांचा भूतकाळ समजतो की मनस्विनी आणि तेजस्विनी ह्या जुळ्या बहिणी आहे. खूपच मस्त भाग आहे मित्रांनो आणि ही मालिका खूपच फास्ट मध्ये रन होत आहे, त्यामुळे बोर सुद्धा होत नाही. आणि खरंच ही प्राईम स्लॉट डिझर्व करते, रात्री असायला हवी होती ही, म्हणजे भरपूर लोकांनी पाहिली असती. तर असं काय होतं, कान्हा आता हॉस्पिटलच्या आत शिरतो आणि तो डॉक्टरच्या वेशात असतो म्हणून कोणाला शंका सुद्धा येत नाही त्याच्यावर. त्या रिसेप्शनिस्टच्या समोरूनच कान्हा निघतो, तिच्या समोरूनच तो जातो आणि रेकॉर्ड रूम मध्ये आतमध्ये शिरतो. इकडे आता दुसरीकडे ही मनस्विनी तेजस्विनीला म्हणते हुशार निघाला तो राघव, त्याला कळलं ती सही कोणी केली आहे ते. आणि मित्रांनो, आपल्याला दाखवलं जातं भूतकाळातलं
की जेव्हा राघवला हे सत्य समजलं असतं तेव्हा त्याने जोरात थोबाडीत मारली असते या मनस्विनीच्या. आणि म्हणूनच ही मनस्विनी राघव कामतचा जीव घ्यायचा ठरवते. तर मनस्विनीने थोबाडीत खाल्ल्यावर तिला असं वाटतं की तिचा अपमान झालाय आणि ती राघवला तेव्हा म्हणाली असते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या कानाखाली मारायची. त्यावर राघव कामत तिला म्हटले असतात तेव्हाच की हीच लायकी आहे तुझी. तुला काय वाटलं ग की तू तेजस्विनीचं रूप घेऊन तिच्या वेशात तू बँकेत जाशील आणि कोणाला कळणारही नाही. तिच्यासारखे तू कपडे घालशील, तू तिच्यासारखी चालशील बोलशील, पण तिच्यातले गुण ते कसे आणशील तू तुझ्यात. अगं मनस्विनी, तू 100 जन्म जरी घेतलेस ना तरी सुद्धा तू तेजस्विनी होणार नाहीयेस. आणि मला कळतंय तुझे सगळे हेतू माझ्या लक्षात येत आहेत. तुला हे सगळं वैभव हवंय ना, काहीही न करता तेही फुकटात. पण तू लक्षात ठेव, हे फक्त माझं आहे. खूप मेहनतीने कमावलंय मी हे, आणि माझ्यानंतर हे सगळं वैभव फक्त आणि फक्त माझ्या बायकोचं आहे. म्हणजे तेजस्विनी कामाचं होणार आहे आणि तुला एक कवडी सुद्धा मिळणार नाही. आणि त्यानंतर राघव मनस्विनीला असं म्हटलं असतं त्यांनी, आज मी चाललोय माझ्या बायकोला आणि सखीला घेऊन माथेरानला, आणि तिथे गेल्यावर सांगेल मी तिला तुझं खरं रूप. आणि जेव्हा आम्ही परत येऊ ना तेव्हा तिनेच तुला या घराबाहेर काढलेलं असणार आहे. म्हणजे राघवला वाटत असतं की तो सगळं काही तेजस्विनीला सांगेल हिचे कारनामे, आणि त्यामुळे तेजस्विनी स्वतःच मनस्विनीला घराबाहेर काढेल. पण असं होत नाही. राघव तिथून निघून जातो आणि तेव्हाच ही मनस्विनी ठरवते आणि म्हणते, राघव कामत, तू माथेरानवरून परत आलास तर ना, तर मी या घराबाहेर जाणार. ही माथेरानची ट्रिप तुमची सगळ्यांची शेवटची फॅमिली ट्रिप असेल. आणि आता प्रेझेंट मध्ये ते सगळं आठवत तेजस्विनी मनस्विनीला म्हणते, तू माझ्या नवऱ्याला मारलंस आणि त्यानंतर तू देवदत्त भाऊजींना सुद्धा मारलंस. तर ही मनस्विनी लगेच म्हणते, ए देवदत्तला मी नाही मारलं, तू मारलाय ताई. तर हे आपल्याला समोर कळेलच. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि कान्हा त्या रेकॉर्ड रूम मध्ये पोहोचतो आणि सगळ्या फाईल्स कडे तो बघू लागतो. सगळ्या वर्षाच्या तिथे फाईल्स असतात, 1980, 76 वगैरे सगळ्या. कान्हा आता एक एक करून बघू लागतो आणि बरोबर त्याला आता 1980 ची फाईल मिळते, ज्या साली तेजस्विनी कामत आणि मनस्विनी कामत यांचा जन्म झाला होता. सॉरी, मनस्विनी कामत नाही, मनस्विनी खानोलकर, कारण हे यांचं आईकडलं सरनेम असतं खानोलकर म्हणून. आणि इथे आता परत सीन शिफ्ट होतो. आता तेजस्विनी आश्चर्यानेच बघते मनस्विनीकडे. तर मनस्विनी म्हणते, बघतेस काय, तू जर त्या दिवशी त्या देवदत्ताला फोन नसता केला ना, आणि त्याला जर तू सांगितलं नसतं तेव्हा की मी राघवचा खून केलाय, तर तो जिवंत नसता करायला. कशाला तुझा वेश घेऊन मी गेले असते त्याला मारायला. आणि आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं की कसा हिने देवदत्ताचा म्हणजे कान्हाच्या बाबांचा खून केला होता. त्याचं कारण हेच की त्याला तेजस्विनीने सगळं खरं सांगून टाकलं असतं राघवच्या हत्येबद्दल. तर आता प्रेझेंट मध्ये ही मनस्विनी म्हणत असते तेजस्विनीला, तर आता मला सांगता येईल त्या देवदत्ताच्या मृत्यूला जबाबदार कोण, तूच आहे. अगं तूच मारलंस त्या देवदत्ताला. हे सगळं ऐकून आता तेजस्विनी एकदमच म्हणते, तिच्या तोंडातून निघून जातं, मनस्विनी तू जन्माला येताच मरून का नाही गेलीस. आणि हे ऐकल्याबरोबर ही जी मनस्विनी आहे ही एकदम उठते आणि तेजस्विनीचा गळाच धरते आणि जोरात तेजस्विनीचा गळा दाबत ही मनस्विनी म्हणते, आता प्रेझेंट मध्ये जर मी मेले असते तर माझ्यापेक्षा तू श्रेष्ठ कशी ठरली असती. आणि आपल्या बापाने तुझ्या हुशारीचं कौतुक कोणासमोर केलं असतं, तुझी आणि माझी तुलना कोणाबरोबर झाली असती, कशी झाली असती. अगं ताई, एकाच वेळी एकाच दिवशी आपण जन्माला आलो, मग माझ्या मरणाचा प्रश्न येतोच कुठून, असं म्हणून ही मनस्विनी आता सोडते तेजस्विनीला. तर मित्रांनो, तेजस्विनी म्हणजे सखीची खरी आई आधीपासूनच खूप चांगली आणि गुणी असते, पण ही मनस्विनी आधीपासूनच नेहमीप्रमाणे तेजस्विनीला जळत असते, तिच्या सख्या बहिणीला, आणि म्हणूनच ती इतकी वाया गेली असते. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि कान्हा ते फाईल चेक करू लागतो 1980 सालची. कान्हाला आता फ्लॅशबॅक होतं, काही दिवस आधी ऑफिसला जाताना आता कान्हाची ठोकर लागते, पुस्तकांना त्याचा पाय लागतो आणि कान्हा ते पुस्तक आपल्या हाती घेतो आणि म्हणतो, अरे कुल्फी कुठे आहे, माझ्याकडून सरस्वतीचा अपमान झाला, असं तो कुल्फीच्या बुककडे बघत म्हणतो. आणि म्हटलेलं असतं त्याने, हे म्हणजे काही दिवसापूर्वीचा सीन आपल्याला दाखवलाय. आणि कान्हा म्हणतो, माफ कर सरस्वती, आणि त्या बुक्सच्या पाया वगैरे लागत कान्हा ते बुक टेबलवर ठेवून देणार. तितक्या तिथे आता सखी येते आणि कान्हाला म्हणते, तू माझ्या आजीची का माफी मागतोय. तर कान्हा म्हणतो, नाही नाही, ते कुल्फीने अशी रस्त्यातच पुस्तकं ठेवली. पण एक मिनिट, तुमच्या आजीची माफी म्हणजे, आणि या पुस्तकांचा काय संबंध त्याच्याशी. तर सखी म्हणते, अरे तू आता सरस्वती म्हणालास ना, तर ती माझी आजी आहे, सरकारची आई. आणि हे आता कान्हाला हॉस्पिटलमध्ये आठवतं, त्या रेकॉर्ड रूम मध्ये. आणि कान्हाला आठवतं की सखीने हे पण आडनाव पण सांगितलं असतं की सरस्वती खानोलकर हे तिच्या आजीचं नाव आहे. आणि कान्हाला बरोबर त्या फाईल मध्ये नाव दिसतं. हॉस्पिटलमध्ये सध्या तर लाईट गेली असते. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि ही मनस्विनी तेजस्विनीला म्हणते, अगं माझंच नशीब खराब आहे की मी तुझी बहीण म्हणून जन्माला आले त्या JP हॉस्पिटलमध्ये.
हे सगळं ते दिवस आठवले ना तरी माझी तडपायची आग आहे ना अशी मस्तकात जाते ताई. त्यावर तेजस्विनी म्हणते, अगं मनस्विनी आग तर तू लावली बहिणी बहिणीच्या नात्याला. तर ही मनस्विनी तेजस्विनीला म्हणते, ए मला बहीण म्हणू नकोस हा. त्यावर तेजस्विनी म्हणते, तू मान किंवा नको माणूस पण सत्य हेच आहे, तू माझी बहीण आहेस. मी तेजस्विनी आणि तू. आता इथेच तेजस्विनी थांबते आणि सीन शिफ्ट होतो आणि कान्हा त्या फाईल मधलं वाचू लागतो. श्रीमती सरस्वती खानोलकर यांनी दिनांक 22 मार्च 1980 या रोजी जेपी हॉस्पिटलमध्ये एकसारख्या आयडेंटिकल जुळ्या मुलींना जन्म दिला. पहिल्या जुळ्या बहिणीचा जन्म 19:46 तर दुसऱ्या बाळाचा जन्म 19:50 झाला. तर या दोघींमध्ये 4 मिनिटाचंच अंतर असतं असं आपल्याला इथे समजतं. आणि हे कान्हाच्या सुद्धा आता लक्षात येतं. हे वाचून आता कान्हाला आश्चर्याचा धक्काच बसतो. कान्हा आता स्वतःला म्हणतो, जुळ्या मुली एकसारख्या दिसणाऱ्या आणि तेही आयडेंटिकल ट्विन्स. आणि कान्हाला लगेच ती डायरी आठवते ज्यामध्ये असं लिहिलं असतं की मला माझ्या बहिणीकडून माझ्या जीवाला धोका आहे. जी डायरी याला सरकारच्या रूम मध्ये मिळाली असते, म्हणजे मनस्विनीच्या रूम मध्ये. तर कान्हा आता प्रेझेंट मध्ये स्वतःला म्हणतो, म्हणजे सरकारला फक्त बहीणच नाही तर जुळी बहीण आहे. कान्हा आता स्वतःला म्हणतो, एकीचं नाव तेजस्विनी आणि दुसरीचं नाव काय असेल आणि कोणालाच कसं माहिती नाही याबद्दल, आणि कुठे असेल ही जुळी बहीण. असे सगळे प्रश्न कान्हाला पडतात. आणि इथे आता सीन शिफ्ट होतो. आपल्याला ह्या दोघी दाखवल्या जातात आणि ही मनस्विनी आता त्या आउट हाऊस मध्ये असते तेजस्विनी बरोबर आणि ती तिच्या गुंडाला आवाज देते. आता या गुंडाच्या तोंडातून सिगरेटचा वास येत असतो. आता ही त्या गुंडावर थोडी भडकते मनस्विनी आणि म्हणते, इथे काम करायला येतो की चिल करायला येतो? हा सिगरेटचा घाण वास परत येता कामा नाही, कळलं का? लक्ष ठेव या तेजस्विनीवर, असं ती तिच्या गुंडाला म्हणते. आणि त्यानंतर जाताना एकदा ती तिच्या वॉच कडे बघते आणि म्हणते, अगं ताई परवा आपला बर्थडे आहे, तुला ऍडव्हान्स मध्येच हॅपी बर्थडे टू यू. आणि त्यानंतर ही जी मनस्विनी आहे तिच्या गुंडाला सुद्धा म्हणते, टाळी वाजव रे. आणि परत ती तेजस्विनीकडे बघत अशी गाणं म्हणत म्हणत तिथून निघून जाते. आणि जाता जाता हॅपी बर्थडे टू मी असं सुद्धा ही म्हणून जाते. आणि ती गेल्यावर आता तेजस्विनी स्वतःला म्हणते मनस्विनीकडे बघतच, तुझ्या पापांचा घडा आता भरलाय मनस्विनी, तुझा शेवट जवळ आलाय, लक्षात ठेव. आणि मित्रांनो तसंच होणार आहे. यांच्या बर्थडेच्या दिवशीच कान्हा खूप मोठा धमाका करणार आहे आणि खऱ्या तेजस्विनी कामातला सगळ्याच जगासमोर आणणार आहे. तर असं मित्रांनो इथे काय होतं, कान्हाला एक खूप भयंकर आणि विचित्र स्वप्न पडतं. कान्हा आता घरी आला असतो आणि तो झोपला असतो. त्याला असं स्वप्न पडतं की जे मा असतात ते कान्हाला म्हणत असतात, हे घे प्रॉपर्टी पेपर्स, यावर तुझं नाव आहे कबीर किर्लोस्कर, यावरती सखीची सही घे आणि तेजस्विनीकडे असलेली सगळी प्रॉपर्टी आपल्याकडे घे आणि तिला उद्ध्वस्त कर. आणि दुसरीचकडे कान्हाला भास होतो, म्हणजे त्याला स्वप्नच दिसत असतं हे सगळं, की ही मनस्विनी कान्हाला म्हणत असते, हे घे प्रॉपर्टी पेपर्स, यावर माझं नाव आहे तेजस्विनी कामत, यावर सखीच्या सह्या घे, म्हणजे मग सगळंच कायम स्वरूपी माझं होईल आणि माझी सत्ता असेल. फक्त एकच शब्द चालणार, तो म्हणजे सरकार. आणि लगेच कान्हाला आता तिसरा व्यक्ती म्हणजे सखी दिसते त्याच्या स्वप्नातच आणि ती म्हणत असते, कान्हा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुझंही आहे ना? आता कान्हाने म्हणजे सखीने तिच्या हाती गुलाब घेऊन सखी कान्हाला विचारत असते की तू तुझ्या प्रेमाची कबुली मला कधी देणार आहेस कान्हा? कान्हाला आता स्वप्नात हे सगळे भास होतात. परत त्याच्या डोक्यात हे फिरत असतं. एकीकडून मा म्हणत असते, सखीची सही कधी घेशील? दुसरीकडे ही मनस्विनी कान्हाला म्हणत असते, सगळं माझ्या नावाने होणार आहे ना कान्हा? सखीची सही घे. आणि तिसरीकडून सखी म्हणत असते, कान्हा तू कधी देणार आहे माझ्या प्रेमाची कबुली? आणि ह्या तिघी कान्हाच्या आता गोल गोल फिरू लागतात. असं सगळं भयंकर स्वप्न कान्हाला दिसत असते आणि कान्हा या तिघींच्याही मध्ये आता अडकला असतो. आणि ह्या तिघीही आपापलं जे इच्छा असतात ते कान्हासमोर ओरडून दाखवत असतात, ओरडत असतात तिघी आणि म्हणत असतात. एक म्हणत असते सखीची सही घे आणि मनस्विनी म्हणत असते माझ्या नावावर कर सगळी प्रॉपर्टी आणि सखी म्हणत असते माझ्या प्रेमाची कबुली दे. आणि स्वप्नातच कान्हा त्याच्या कानावर हात ठेवतो आणि जोरात म्हणतो, बास माझा जीव गुदमरतोय इथे, मला श्वास तर घेऊ द्या, कळत नाही का तुम्हाला, जरा थांबा. आणि बघा मित्रांनो काय होतं, कान्हाच्या स्वप्नात आता दोघी गायब होतात, सखी आणि मा. तिथे फक्त आता ही मनस्विनी असते. तर कान्हा म्हणत असतो, हे बघा तेजस्विनी कामत. तर ही म्हणते, युजलेस, मी तेजस्विनी कामत नाहीये, मी तिची जुडी बहीण आहे. तेजस्विनी कामत तर तिथे आहे आणि कान्हाला स्वप्नात सेम तिच्यासारखी तिची जुडी बहीण दिसते. इथूनच कान्हाला हिंट सुद्धा मिळू शकते मित्रांनो. कान्हाच्या स्वप्नातच त्याला खूप मोठा हिंट मिळालाय. कान्हाला आता जाग येते आणि तो दचकून उठतो. सकाळ झाली असते आणि त्याला इतकं भयंकर स्वप्न पडलं असतं. सखी आता कान्हाला म्हणते, कान्हा काय झालं, तुला ओके आहेस ना? आता कान्हाला खूप घाम आला असतो. सखी विचारते, इतका का घाबरलाय? कान्हा आता एक शब्दही बोलत नाही आणि सखीला तो घट्ट मिठी मारतो आणि तो खूप घाबरला असतो.
सखी आता कान्हाला शांत करण्याचा प्रयत्न करते. त्याच्या डोक्यावरून ती मायेने हात फिरवते. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. आउट हाऊसमध्ये मनस्विनीचे गुंड तेजस्विनीसाठी काही खायला आणतात आणि त्यानंतर तोच गुंड सिगरेट परत घेत असतो. तेजस्विनी म्हणते की दादा, सिगरेट नका उडू, ते तब्येतीसाठी बरं नसतं. तर हा गुंड आता घाबरवतच तेजस्विनीला म्हणतो, मग काय दारू पिऊ का? फालतूची बडबड नको करू, हे खाऊन घे चल. पण ते लायटर त्याचं ऑनच नसते होत, म्हणून तो लायटर तिथेच फेकून देतो आणि तिथून निघून जातो. इकडे आता परत सीन शिफ्ट होतो. सखी म्हणते, काय झालं, तू वाईट स्वप्न वगैरे बघितलंयस का? यू कॅन शेअर इट विथ मी. तर कान्हा काहीच बोलत नाही. तिथून तो उठतो आणि पाणी पितो. आणि कान्हाला तो जो त्याला एव्हिडन्स भेटला असतो, जो पुरावा मिळाला असतो हॉस्पिटलमध्ये, त्याला ते सगळं आठवतं की सरकारला एक सख्खी जोडी बहीण आहे, ते पण एकसारख्या दिसणाऱ्या. कान्हा आता मनात विचार करू लागतो आणि म्हणतो, काल मला एवढी मोठी गोष्ट कळाली आहे. सरकारला एक जोडी बहीण आहे म्हणजे सखीला एक मावशी आहे आणि हे तिला माहिती सुद्धा नाहीये. काय करावं, हे सखीला सांगू का, असा प्रश्नही कान्हाला पडतो. आता सखी येते कान्हाजवळ आणि परत विचारते, कान्हा काय झालंय? कान्हा म्हणतो, नाही काहीच नाही, मला खूप भूक लागली आहे, खायला मिळेल का? सखी म्हणते, हो हो मी बघते ना नाश्त्याचं, पण तू शांत हो. असं म्हणत सखी तिथून निघून जाते आणि कान्हाला माचा फोन येतो. आणि बघा मित्रांनो काय होतं, कान्हा त्याच्या माला म्हणतो गुड मॉर्निंग. तर मा म्हणतात, माझी गुड मॉर्निंग तेव्हाच होईल जेव्हा तू म्हणशील मा सखीने पेपर्सवर सह्या केल्या आहेत. तर बघा मित्रांनो, आता कान्हा त्याच्या माला शब्द देतो आणि म्हणतो, संध्याकाळपर्यंत मी तिच्या सह्या घेतो. तर मा म्हणतात, चांगलं आहे, म्हणजे तू आता शब्द देतोयस तर काम झालं. संध्याकाळी आता मला फोन करायला लावू नकोस, काम झालं की तूच फोन कर. असं म्हणत मा फोन ठेवून देतात. आता फोन ठेवल्यावर कान्हाला प्रश्न पडतो. कान्हा ते प्रॉपर्टीचे पेपर्स त्याच्या हाती घेतो आणि स्वतःलाच म्हणतो, आय एम सॉरी सखी, पण मला हे करावंच लागेल, माझ्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो, पण उद्याच्या भागात आपण बघणार आहोत. कान्हा स्वतःला म्हणतो की काहीही करून मला सरकारच्या जुड्या बहिणीचा शोध घ्यावाच लागेल. आणि त्यानंतर कान्हा सखीला घेऊन डेटवर जातो आणि प्रॉपर्टीच्या पेपर्सवर तिला सह्या करायला सांगतो. सखी कान्हाला विचारत सुद्धा नाही की हे कोणते पेपर्स आहे. कान्हा म्हणतो, एकदा वाचून तर घ्या पेपर्स. तर सखी म्हणते की नाही, मी माणूस वाचलाय, कागद वाचायची काय गरज. आणि कान्हाला आता गिल्टी वाटतं. त्यावर लिहिलं असतं की मी सखी राघव कामत, माझी प्रॉपर्टी मी कबीर किर्लोस्कर यांच्या नावे करत आहे. तितक्या तिथे आता सरकार येते. जेव्हा कान्हा हे प्रॉपर्टीचे पेपर्स घरी वाचत असतो तेव्हा, म्हणजे कान्हा आता सखी कामत एम्पायरचा मालक झालाय, तोही एकुलता एक मालक. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे येणाऱ्या भागात. आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.